कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पोलिसांनी 7 दिवसाचा पिशर मागितला होता, न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिलेला आहे। परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यार वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे। त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काही पिशरचे ग्राउंड नाही आहेत आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलंय आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना। तर मी माननीय न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशर द्यावं, तर माननीय न्यायालयाने 6 दिवसाचा पिशर दिला। तर आपण बघतोय प्रयागराज मधून थेट बीड मध्ये खोक्याचं पार्सल हे पाठवण्यात आलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या 3 महत्त्वाच्या घटना प्रयागराज मधून आधी संभाजीनगर मध्ये आणण्यात आलं, नंतर शिरूर पोलिसांनी अटक केली आणि आता 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।